दिवस पाऊस पडला पण रस्ते तुंबले, झाडं पडली, मॅनहोल उघडे राहिले आणि एका निष्पाप नागरिकाचा जीव गेला। या सगळ्यात आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की या सगळ्याचं खापर नेमकं कोणावर फुटणार, याला कोण जबाबदार आहे। कारण या दुर्घटनेनंतर चर्चा सुरू झाली ती फक्त पावसाची नाही तर मुंबई महापालिकेच्या अर्धवट कामांची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुक्त अश्विनी भिडेंची। नेमकं हे प्रकरण काय आहे, कोण या सगळ्याला जबाबदार आहे आणि सगळं खापर फक्त अश्विनी भिडे यांच्यावरच का फोडलं जातंय, सगळं काही जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। साकीनाका येथे उघड्या मॅनहोल मध्ये पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेआधी कुठे झाडं कोसळली तर कुठे प्रचंड पाणी तुंबलं, रस्त्यावर खड्डे पडले। आता या सगळ्याला जबाबदार कोण? पावसाआधी ही सगळी कामं करून घेण्याचं काम हे महापालिकेच्या हातात असतं, मात्र सगळीकडे फिरून पाहणी करून देखील ऐन पावसात मुंबईकरांना शेवटी त्रास सहन करावा लागतोय। यातच साकीनाका परिसरात घडलेली घटना ही महापालिकेचं डोळे उघडणारी घटना घडली आहे। मात्र यावर खापर फुटलं गेलं ते फक्त एका व्यक्तीवर, ते म्हणजेच आयुक्त अश्विनी भिडे यांच्यावर। साकीनाका येथील घटना घडताच मुंबईचे महापौर संजय घाडी यांनी थेट महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचाच राजीनामा मागितलाय। त्यांचा आरोप होता की त्यांनी आधी संबंधित ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवण्याची मागणी करणारे पत्र दिलं होतं, मात्र त्या पत्राकडे गांभीर्याने लक्ष दिलं गेलं नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून ही दुर्दैवी घटना घडली गेली आहे। त्यामुळे या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून अश्विनी भिडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी घाडी यांनी केली आहे। पण यात आयुक्तांची चुकी आहे, मग संजय घाडी काय करत होते हा प्रश्न इकडे निर्माण होतो आणि अशी एकमेकांकडे बोटं दाखवून काही होणार नाहीये। या घटनेला एकंदरीत सगळेच जबाबदार आहेत, कामं झाली नाहीत हे यातलं खरं सत्य। आता या सगळ्या प्रकरणाच्या पलीकडे पाहायला गेलं तर ज्या अश्विनी भिडे आहेत यांच्या राजीनाम्याची मागणी सगळीकडे करतायत, नेमकं त्या आहेत कोण ते आधी थोडक्यात मी तुम्हाला सांगते। भिडे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासातील आणि खास अधिकारी मानल्या जातात। मुंबई मेट्रो असो किंवा मुंबई महापालिका, फडणवीसांनी त्यांच्यावर वारंवार विश्वास दाखवलाय। या प्रकरणात देखील भाजपने त्यांची उघडपणे बाजू घेतली। भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणालेत की अश्विनी भिडे या अतिशय प्रामाणिक आणि सक्षम अधिकारी आहेत। एका घटनेवरून थेट त्यांनाच दोष देणं हे मात्र योग्य नाहीये। स्थानिक अधिकारी आणि कंत्राटदारांवर देखील कठोर कारवाई झाली पाहिजे। आता शिंदेंच्या शिवसेनेकडून अश्विनी भिडे यांना टार्गेट केलं जातंय आणि भाजपकडून त्यांना पाठिंबा दिला जातोय। पण या सगळ्यात पाहिलं गेलं तर विरोधी पक्ष म्हणजेच ठाकरेंचा गट हा सुद्धा भिडे यांच्या बाजूने असल्याचं, समर्थन करत असल्याचं दिसून येतंय। ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी स्पष्ट म्हटलंय की मॅनहोल दुर्घटना ही गंभीर आहे, दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, पण स्थानिक स्तरावरील हलगर्जीपणा तपासल्याशिवाय थेट आयुक्तांना जबाबदार धरणं हे योग्य नाहीये असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे ठाकरे गटाकडून भाजपच्या आयुक्तांची पाठराखण करणं, जवळीक साधण्याचा प्रयत्न करणं हे नेमकं कोणते संकेत म्हणावे अशी चर्चा आता सुरू झाली आहे। ही केवळ एका अधिकाऱ्याची बाजू आहे की बदलत्या राजकीय समीकरणांची सुरुवात? फडणवीस आणि ठाकरे यांच्यात वाढत असलेल्या जवळीकीचा हा आणखीन एक संकेत आहे का, हे येत्या काळात पाहण्यासारखं असेल। सध्या मुंबईतील पावसामुळे झालेल्या समस्यांसाठी जबाबदारी ही फक्त एका अधिकाऱ्यावर टाकून प्रश्न सुटणारा नाहीये। आयुक्त, स्थानिक अधिकारी, कंत्राटदार, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या सगळ्यांची जबाबदारी ही निश्चित होणं तितकंच महत्त्वाचं होतं। पण सध्या चर्चेत पाऊस कमी आणि अश्विनी भिडे यांच्या भोवती फिरणारं राजकारण जास्त दिसतंय। त्यामुळे पुढे काय होतं, अश्विनी भिडे यांना राजीनामा द्यावा लागेल का हे येत्या काळात समजेलच। पण तुम्हाला काय वाटतं, मुंबईत पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांना नेमकं कोण जबाबदार आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।